नमस्कार मुलांनो, मी निकिता माझ्या या समर्थ अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर बघा, आजचा जो टॉपिक आहे तो आपल्याला शिकायचा आहे संख्याज्ञान। तर संख्याज्ञान शिकताना सगळ्यात अगोदर तुम्हाला उजळणी बघायची आहे। तर उजळणी सर्वांनाच येते, पण त्यामध्ये कोणत्या संख्या किती वेळा येतात आणि कशा येतात हे आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे। तर बघा, आपण इथं बोर्डवर उजळणी लिहून घेतलेली आहे। 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या इथे लिहून घेतलेल्या आहेत। ते 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या बघत असताना ह्याच्यावर काही प्रश्न तयार होतात। तर ते प्रश्न कसे आहेत ते आपल्याला बघायचे। तर बघा, आता इथं तुम्ही जे अंक बघताय 1 ते 100 पर्यंतचे, तर 1 ते 100 मध्ये हे जर तुम्हाला अंक विचारले गेले, पहिला प्रश्न असा पडतो की 1 ते 100 मध्ये अंक किती आहेत। जर तुम्ही अंक मोजायला गेलात तर 1 ते 100 मध्ये पूर्ण अंक 192 येतात। किती येतात? तर 192। आता ह्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला पुढे करायचंच आहे, पण मी इथं डायरेक्ट सांगत आहे की 192 अंक येतात। 192 अंक कसे येतात हे आपल्याला पुढे बघायचे। तर बघा, तर पहिल्यांदा आपण इथं काय केलं आहे हा तक्ता बघून घ्या। अंक, आता अंक जे आहे ते 0 पासून 9 पर्यंत। तर मला सांगा 1 ते 100 पर्यंत जे अंक तयार झाले, तर हे अंक बेसिक कुठल्या अंकांपासून तयार होतात? ते 0 ते 9। 0 ते 9 या अंकापासूनच हे सगळे सर्व अंक काय झालेले आहेत? तयार झालेले आहेत। तर बघा, आपल्याला पहिला प्रश्न बघायचा की 0 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो? 0 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतं? तर तुम्ही इथं बघू शकता, 10 मध्ये 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 मध्ये हा अंक 2 वेळेस येतो। मग जर तुम्ही मोजलं तर किती वेळेस येते बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। तर 0 हा अंक 1 ते 100 या संख्यांमध्ये किती वेळा येतो मुलांनो? तर 11 वेळा येत असतो। तसाच पुढचा जो अंक आहे 1 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो? तर तुम्ही इथं मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19। तर 1 हा अंक किती वेळा आला बघा याच्यामध्ये, आणि इथे 20 वेळा नाही तर आणखीन बघा या ठिकाणी 21 वेळा हा विसरला होता आपला। तर 21 वेळा 1 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो? तर 21 वेळा येतो। आता पुढचा जो अंक आहे 2 हा अंक किती वेळा येतो बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। नंतर पुढे 13 14 15 16 17 18 19। किती वेळा आला हा अंक? आणखीन कुठं राहिला बघा, आणखीन एक अंक आपल्याला इथे सापडत नाही, तर ह्या ठिकाणी 20 वेळा। तर 2 हा अंक 20 वेळा येतो। आता तुम्ही बघितलं 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो, आणि याच्या पुढचे जे अंक आहेत 2 ते 9 पर्यंतचे हे सर्व अंक तुमचे 20 वेळा येतात। किती वेळा येतात? तर 20 वेळा येतात। सर्व अंक किती वेळा येतात? 20 वेळा। मग हे लक्षात ठेवायचं की 0 हा अंक 1 ते 100 मध्ये 11 वेळा येतो, 0 हा अंक 1 ते 100 मध्ये 11 वेळा येतो, आणि 1 हा अंक 1 ते 100 मध्ये 21 वेळा येतो, आणि पुढचे 2 ते 9 पर्यंत जे अंक आहेत ते सर्व 20 वेळा येत असतात। किती वेळा येतात? 20 वेळा येतात। आता तिसरा प्रश्न काय पडतो आपल्याला की बाबा किती संख्यांमध्ये हे अंक येतात? किती संख्यांमध्ये? 0 हा अंक 1 ते 100 मध्ये किती संख्यांमध्ये येतो? तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। किती संख्यांमध्ये येतो? 10। आता तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल की 0 1 ते 100 मध्ये 11 वेळा येतो, मग इथं किती संख्यांमध्ये म्हणल्यावर 10 वेळा का आला? का तर किती वेळा ह्याच्यापेक्षा किती संख्यांमध्ये म्हणल्यानंतर हा अंक 1 ने कमी येतो। तर प्रत्येक अंकच इथे 1 ने कमी येणार का? तर 100 मध्ये 0 2 वेळेस आहे, पण आपण ही संख्या पूर्ण पकडली। आपण ही संख्या काय केली? पूर्ण पकडली, म्हणून हा इथला 1 0 कमी झाला। आणि किती संख्यांमध्ये येणार म्हणलं तर इथं काय नंबर आला तुमचा? 10 नंबर आला। तर बघा, आता त्याच्यानंतरचा जो नंबर आहे 1 हा अंक किती संख्यांमध्ये येतो? 1 हा अंक 1 ते 100 मध्ये किती संख्यांमध्ये येतो? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, आणखीन 12 13 14 15 16 17 18 19, आणखीन 20। हे बघा, इथं पण 1 येतो। तर बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की वरच्या ह्या संख्यांपेक्षा खालचे जे अंक आहेत ते 1 ने कमी येतील। किती ने येतील? 1 ने कमी येतील। कारण काय झालं तर बघा, इथे 1 डबल आला,
मग हा 1 आपण किती वेळा येतो याच्यामध्ये लिहिलं होतं तर 21 वेळा आला होता. पण आता हा 1 डबल न घेता परत न घेता आपल्याला ही एकच संख्या घ्यावी लागेल. त्याच्यामुळं 1 हा अंक 1 ते 100मध्ये किती वेळा येतो, 1 हा अंक किती संख्यांमध्ये येतो असा प्रश्न आला तर 20 वेळा येतो. आता इथं सुद्धा तुम्हाला तसंच करायचं, फक्त हे प्रत्येक अंक 2 पासून 9 पर्यंत 1ने कमी होत जातील, 1ने कमी होत जातील. तर 20च्या ठिकाणी किती येतील तुम्हाला, 19. तुम्हाला काउंटिंग करायचं तुम्ही करू शकता. बघा 2 हा अंक किती संख्यांमध्ये येतो, 1 ते 100मध्ये. तर 1 2 3 4 हा 5 6 7 8 9 10 11 परत 12 13 14 15 16 17 18 आणि ह्या ठिकाणी एक राहिला होता 19. तर बघा 19 वेळा येतो. तर मग 2 ते 9 पर्यंतचे सर्व 2 ते 9 पर्यंतचे सर्व अंक या संख्यांमध्ये किती वेळा येतात, 19 वेळा येतात. किती वेळा येतात, 19 वेळा. सर्व अंक आपल्याकडं 1 ते 100 पर्यंतच्या संख्या कोणत्या अंकाने तयार झाल्या तर 0 ते 9 ह्या अंकापासून तयार झाल्यात. आणि प्रत्येक अंक किती वेळा येतो असं जर विचारलं तर 0 11 वेळा, 1 हा 21 वेळा, 2 ते 9 पर्यंतच्या सर्व अंक 20 वेळा. आणि किती संख्यांमध्ये येतात असा जर प्रश्न आला तर 0 10 संख्यांमध्ये येतो, 1 20 संख्यांमध्ये येतो आणि 2 19 संख्यांमध्ये. 2 पासून 9 पर्यंतचे सर्व अंक किती संख्यांमध्ये येतात तर 19 संख्यांमध्ये येतात. अशा प्रकारे पूर्ण अंक 192 तयार होतात. तर बघा 1 ते 100मध्ये संख्या किती, 1 ते 100मध्ये संख्या किती जर मोजल्या तर 192 येतात. 192. तर 192 ह्या संख्या कशा तयार झाल्या तर बघा मी तुम्हाला इथं सांगते. आपली एक अंकी जी संख्या आहे, एक अंकी संख्या किती आहेत आपल्याकडे 1 ते 9 पर्यंत, म्हणजे 9 संख्या आहेत. ह्या किती संख्या आहेत, 9 बरोबर आहे. एक अंकी मग 9 गुणिले 1 जर केलं तर आपण ह्या 9 संख्या मिळाल्या. त्याच्यानंतर पुढं काय करावं लागेल तुम्हाला, 2 अंकी संख्या किती आहे, 2 अंकी संख्या हे जर 9 काढले 100 मधले आणि हा 100 3 अंकी संख्येमध्ये येतो बरोबर आहे. तर मग हे 9 आणि तो एक 100 बाजूला काढला तर 10 संख्या बाजूला पडतात आणि 90 संख्या आपल्याला मिळतात. तर मग आता 2 अंकी संख्या ह्या 90 आहेत. 90 गुणिले 2 जर केलं तर 9 2 18 म्हणजे 180 संख्या तुम्हाला इथं मिळतात किंवा 180 अंक इथे मिळतात. आणि 100 हा 3 अंकीमध्ये येतो. किती, 3 अंकीमध्ये. मग एक संख्या अशी आहे, एक संख्या अशी आहे जी 3 अंकी आहे. मग 3 1 3. आता ह्यांची जर तुम्ही बेरीज केली, 180 9 आणि 3 अशा पद्धतीने याची बेरीज करा. 9 10 11 12 शिल्ला 2 हातचा आला 1 आणि ही 9 आणि ही 192. तर बघा अशा प्रकारे 192ची बेरीज झाली. इथं ते 1 ते दुसरा प्रश्न आहे 1 ते 100मध्ये एक अंकी संख्या किती आहेत. आपण इथं बघितलं एक अंकी संख्या किती आहेत, आताच इथं बघितलं आपण वर. तर 9 ह्या संख्या एक अंकी आहेत. 9 या संख्या एक अंकी आहेत. किती अंक आहेत, 9. 1 ते 9 पर्यंतचे किती अंक, कारण 0 आपल्याला 1 सोबत घ्यायचं म्हणजे 10 होती. तर 1 ते 9 पर्यंतची एक अंकी संख्या विचारली तर 9 संख्या आपल्याकडे आहेत 1 पासून 9 पर्यंत. मग 1 ते 100मध्ये एक अंकी संख्या किती तर 9 आहे. तर इथं 0 न घेता आपण काय करायचं, 1 घ्यायचं, 1 ते 9 पर्यंत घ्यायचं. तर कारण 0 घेताना आपल्याला 1ची मदत घ्यावी लागेल, तिथं 2 अंकी संख्या तयार व्हायली. त्याच्यामुळे काय करायचं तुम्हाला इथं 9 अंकी एक अंकी 1 ते 100मध्ये एक अंकी संख्या किती विचारलं तर 9 आहेत असं सांगायचं. तर तिसरा प्रश्न आहे 1 ते 100मध्ये 2 अंकी संख्या किती येतात. 2 अंकी संख्या बघा मुलांना 90 मिळतात तुम्हाला इथं. किती मिळतात, 90. जर तुम्ही काउंटिंग केली या 10ला एक पकडा आणि या प्रत्येक याच्यामध्ये किती संख्या आहेत, 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे 10 20 30 40 50 60 70 80 आणि इथं 90 धरता येते आपल्याला. पण 100 सोडून देऊन या 10ला इकडं काउंट करायचे. तर हे सगळे किती अंक होतात तुमचे, 90 अंक होतात. तर 1 ते 100मध्ये 10 अंकी संख्या किती आहेत, 90. तर कुठून पकडायचे तुम्हाला, 10 ते 99 पर्यंत. 10 ते 99 पर्यंतच्या पूर्ण संख्या 2 अंकी विचारल्या तर 90 या संख्या आहेत. आता ही झाली उजळणीची माहिती पूर्ण, की उजळणी किंवा तुमचे हे अंक संख्या किती वेळा येतात, किती संख्यांमध्ये येतात, हे सगळे प्रश्न झाले. तर आता आपल्याला बघायचं सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या. तर एक अंकी सर्वात लहान संख्या जर तुम्हाला विचारली, एक अंकी सर्वात लहान संख्या, तर तुम्हाला इथं 0 घेता येणार नाही. तर एक अंकी सर्वात लहान संख्या तुम्हाला किती घ्यावी लागेल, 1. आणि तिथंच जर तुम्हाला विचारलं की सर्वात मोठी एक अंकी संख्या, तर ती तुम्हाला 9 घ्यावी लागेल. किती घ्यावी लागेल, 9. आणि नंतर तुम्हाला प्रश्न विचारला की 2 अंकी सर्वात लहान संख्या, तर तुम्हाला 10 घ्यायची. 3 अंकी सर्वात लहान संख्या 100, 4 अंकी सर्वात लहान संख्या
1000 5 अंकी सर्वात लहान संख्या किती येईल 10,000. तर अशा पद्धतीने हे शून्य वाढत जातील आणि हे सर्वात लहान संख्येमध्ये तुम्हाला 1 पासून सुरुवात करून पुढे शून्य वाढवायचे आहेत. आणि सर्वात मोठ्या संख्येचं विचारलं, सर्वात मोठी 1 अंकी संख्या 9, सर्वात मोठी 2 अंकी संख्या 99, सर्वात मोठी 3 अंकी संख्या 999, सर्वात मोठी 4 अंकी संख्या 9999. तर अशाच पद्धतीनं हे 9 पुढं वाढत जातील आणि मोठ्यात मोठी संख्या इथे तयार होईल. सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या अशा पद्धतीने तुम्हाला तयार करायच्या आहेत. तर बघा मुलांनो, संख्या ज्ञानमधले हे बेसिक माहिती आपली इथे झालेली आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला याच्यावर आधारित प्रश्न घ्यायचे आहेत. तर पुढचा व्हिडिओ बघायला कोणीही विसरायचं नाही. मुलांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू मुलांपर्यंत, जास्तीत जास्त गरजू मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुम्ही करा.